क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। तुम्ही प्रार्थना करता म्हणजे तुम्ही देवाला संतुष्ट करता असं नाही। प्रार्थना तर सैतान पण करतो। प्रभू येशू ख्रिस्त त्यानं त्या गरजेकराच्या प्रांतामध्ये प्रवेश केला तर एक दुरात्मा लागलेला मनुष्य त्याच्याकडे आला आणि ते भूत प्रार्थना करू लागलं की आम्हाला या डुकरामध्ये शिरण्याची आज्ञा कर। म्हणून प्रार्थना देवाला संतुष्ट करत नाही, प्रार्थना ही तुमची गरज आहे म्हणून तुम्ही करत आहात। आणि कित्येक लोकांची साक्ष ते म्हणतात प्रार्थना नाही केली म्हणून रात्री सैतान येऊन छातीवर बसला। रात्री जाग आली, छाती धडधडली, डोकं दुखलं, मग आम्ही सांगतो प्रार्थना केली का रात्री? मग प्रार्थना का करतो? सैतानाने छातीवर बसू नये म्हणून प्रार्थना। म्हणजे ती प्रार्थना तुम्ही देवाला संतुष्ट करण्यासाठी प्रार्थना करत नाही, तुमच्या उपयोगासाठी प्रार्थना करत आहात। देवाला दुःखी करणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत। मत्थ्याचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि त्याचं 17 वचन। तेव्हा येशूने उत्तर दिले, एकच वचन, तेव्हा येशूने उत्तर दिलं, आहा हे विश्वासहीन विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुम्हा बरोबर असू, मी कोटवर तुमच्या बरोबर असू, कोटवर तुमचे सोसू, कोटवर तुमचं सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा, त्याला येथे माझ्याजवळ आणा। एकच गोष्ट जी प्रभूला खिन्न करते आणि ती म्हणजे विश्वासहीनता। चर्चला येता म्हणून तुमचा विश्वास आहे असं नाही, आणि विश्वास असताना मग चर्च सुटल्यावर तुमच्यामध्ये कुरकुर काय? जर तुमचा विश्वास आहे, बायबल सांगतं तुमचा विश्वास प्रतिदिवशी तपासला जाणार आहे। असं नाही की एकदा तुमचा विश्वास बाप्तिस्म्याच्या दिवशी तुम्ही ठेवला, बाप्तिस्म्याच्या दिवशी तुमचा विश्वास हा तारण मिळवण्यासाठी आवश्यक आहे। त्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेता, तो बाप्तिस्मा कशासाठी? तुम्हाला स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करावा म्हणून। परंतु रोज तुमच्यामध्ये प्रभू विश्वास तपासत असताना कुठंतरी विश्वासाची पातळी खालवलेली असते, कुठंतरी कमी पडलेला असतो विश्वास। आणि बायबल सांगतं येशू त्यांना म्हटला, आहा। कोणाला म्हटला? शिष्याला। कोणाला म्हटला? परराष्ट्रीय लोकांना। त्या
लोकांना म्हटलं जे चर्चला नियमित येत नाही, जे प्रभूच्या संगती राहणारे, ज्यांना 12 लोकांना त्यानं निवडलं, त्या शिष्याना पाहून म्हणतो, आहा मी कुठवर तुमचं सोसू. तुम्ही विश्वासाचा त्याग करताना प्रश्न तुमच्याकडे येतात. यासाठी प्रश्न येतात, जसं मी पाहतो हे 9 शिष्य त्या डोंगराच्या पायथ्याजवळ थांबले आणि त्या ठिकाणामध्ये एक दुरात्मा लागलेला फेफरेकरी त्याचा बाप त्या मुलाला घेऊन शिष्यांकडे आला आणि तो म्हटला, याच्यातलं भूत काढा, कान देऊ नाही का. त्या प्रभू डोंगरावर असतो ना, तुम्ही खाली असता, प्रभू डोंगरावरती आहे म्हणून जसं ते फेफरेकरी मुलगा तिथं आला, असाच प्रश्न तुमच्याकडे असणार आहे. देव स्वर्गामध्ये आहे, येशू आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो आमच्यासाठी रदबदली करत आहे पित्याकडे. पण याचा अर्थ असा नाही की प्रश्न तुमच्याकडे येणार नाही. प्रश्न तुमच्याकडे येणार आहे, जसं फेफरेकरी त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. असं नाही की तुम्ही आपलं जीवन प्रभूला दिलं, तुम्ही प्रार्थना करतात आणि देवाच्या मार्गामध्ये तुम्ही चालतात, देवाच्या मार्गावरती तुम्ही चालतात म्हणून तुमच्याकडे प्रश्न येणार नाही. अहो, प्रश्न येणारच आहे. आणि प्रश्न कशासाठी येतात? तुमचा विश्वास तपासावा याच्यासाठी. कोण म्हणतं ना, मी फार विश्वासामध्ये बरं का. विश्वासामध्ये कुठं आहे? जोपर्यंत प्रश्न येत नाही तोवर विश्वासामध्ये आहे. माझ्या खिशात जर पैसे असतील ना, मला कशाला विश्वास ठेवावा लागतो? कधी कधी खिशातले सगळे पैसे खाली होतात आणि देव म्हणतो, आता विश्वास ठेव बरं. आरोग्य तुमच्यामध्ये आहे, मग तुम्हाला विश्वास ठेवण्याचं काय कारण आहे? पण कधी कधी तुमची शुगर भरपूर वाढते, 500-600. हालेलुया. मी तर विश्वासणारीचे 700 पर्यंत जाऊ द्या. पण खाऊन वाढवू नका, नाही तर चेक करायला जाताना उलट होईल. पण कधी कधी इतका मोठा प्रश्न येतो, इतका मोठा प्रश्न येतो आणि तुम्ही प्रश्नाशी झुंजू लागता. जसं हे 9 शिष्य या असणाऱ्या फेफरेकऱ्याशी झुंजू लागलेले आहेत. पण प्रॉब्लेम काय माहिती का? नुसता झुंजून उपयोग नाही. तसं काही लोक प्रश्नांशी फक्त बोलाचाली करत राहतात. माझा विश्वास आहे माझा देव काढेल, माझा विश्वास आहे मला नोकरी लागेल, माझा विश्वास आहे देव मला लेकरू देईल, माझा विश्वास आहे देव माझ्या मुलीचं लग्न करेल, माझा विश्वास आहे देव माझ्या मुलाला चांगली मुलगी देईल, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. आणि झुंजता झुंजता काय होतं? देव पाहतो किती मोठा विश्वास आहे आणि नेमकं विलंब लावतो. लागू दे विलंब. आणि जेव्हा विलंब लागायला सुरुवात होती ना, त्याच असं होतं, काय देव मलाच विसरला काय कोणाष्ट सुरू. त्याची साक्ष ऐकली, यांची ऐकली, त्या बहिणीने सांगितलं, त्या मागून आल्यात आता 6 महिने नाही झाले चर्चला आल्या, त्यांना गव्हर्नमेंट मध्ये यांचं ऐकलं त्यांचं ऐकलं. माझ्या बाबतीत काय? देवाला तुला सर्वोत्तम द्यायचंय म्हणून. सर्वोत्तम द्यायचं तर त्याच्यासाठी राखून राहा. देव कधी चुकत नाही, कधी चुकणार नाही. परमेश्वर तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहतो ना, तुम्हाला सर्वोच्च पातळीवरती नेण्यासाठी कधी कधी तुम्हाला झुंजायला लावतो. 9 जण झुंजत होते आणि पवित्र शास्त्र सांगतं त्यांच्या वाचूया ते वचन. तेव्हा येशूने उत्तर दिले, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हा बरोबर असू. येशू त्यांना म्हणत आहे जे सतत त्याच्या बरोबर चालत होते. कोणाबरोबर चालत होते? येशू बरोबर. काय संदेश सांगत आहे? सुटल्यावर मीटिंग सुटल्यावर आज काय येशू बोलला, आजचा संदेश टचिंग होता. आजचा काय संदेश होता? असं वाटलं की आपल्या जीवनात ते घडावं. देव संदेश स्वीकारला का? मग परीक्षा सुरू. तसंच त्यांनी सांगितलं, त्यांना नोकरी लागण्याचं कारण त्यांनी सांगितलं. पास्टर त्यांनी आल्यावर मला आठवण करून दिली, तुम्ही तो संदेश दिला माझ्या लक्षात होता, विश्वासाचं गर्भ धारण करा. ती म्हटली चर्च सुटल्यावर मी म्हटलं आता विश्वासाचं गर्भ धारण करत नाही. ती म्हटली जाताना नोकरी माझ्या पोटामध्ये आहे, नोकरी माझ्यामध्ये आहे आणि माझा देव मला देणार आहे, माझा देव मला देणार आहे. आणि ते गेले 2 महिन्यातच देवाला ते करावं लागलं का? कारण देव विश्वासू देव आहे. हा कथा कल्पनेतला देव नाही.
शास्त्रापुरता मर्यादित असणारा देव नाही. हा संदेश ऐकून उत्तेजित होणारा देव नाही, संदेशाप्रमाणे करणारा देव आहे. आणि ते करत असताना सडत राहा, झगडत राहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका. शास्त्र सांगतं येशूच्या प्रभावी संदेशामध्ये चालणारे शिष्य आज त्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे. आज तुमच्यामध्ये तो विश्वास आहे का? काय विश्वासहीन आहात का? कधी तुमच्यामध्ये विश्वास येतो, कधी तुमच्यामधनं विश्वास जातो. नेमकं प्रभू तुमच्याकडे पाहत असताना तुमचा विश्वास कमजोर झाला. कोणत्या कारणाने कमजोर झालेला आहे? काय तुम्ही त्या फेफरेकरला जसं त्यांनी पाहिलं आणि ते त्याच्याशी फक्त झगडू लागले, परंतु बरं करण्याची किंवा सुटका देण्याची त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा नव्हती. आणि बायबल सांगतं येशू खाली आल्यावर त्याला दुःख झालं आणि तो म्हटला कुठवर मी तुमच्या बरोबर असो. हाऊ लॉंग? किती काळ तुम्हाला देवानं शिकवावं, किती काळ तुमच्याकडे ते वचन यावं. तुम्हाला माहिती का आज सकाळी हे वचन तुमच्यासाठी नाही, तुमच्यामध्ये एकच व्यक्ती अशी असेल की जिच्यामध्ये तो विश्वास नाही आणि प्रभूला वाटतं तिच्या विश्वासाची पातळी वर आणावी. माहित नाही तुम्ही सगळे विश्वासामध्ये असा, परंतु माझा संदेश प्रभूनं पाठवलेलं वचन हे सगळ्यांसाठी नाही, सगळ्यामध्ये अशी कोणतरी व्यक्ती आहे आणि देवाला तिची काळजी आहे. कदाचित ती मी व्यक्ती असेल, कदाचित मी प्रश्नाशी लढत असेल, कदाचित मी हार मानण्याच्या तयारीत असेल, कदाचित मला वाटत असेल की आता माझ्या जीवनामध्ये काही घडणार नाही, कदाचित मला वाटत असेल की आता मी बुडत चाललेलो आहे. परंतु बायबल सांगतं तो म्हटला वारंवार मी तुमच्याकडे वचन पाठवून तुमच्या समोर एवढे मोठे चमत्कार केले, एवढ्या महान गोष्टी तुम्हाला दाखवल्या, एवढं माझं सत्य तुमच्या समोर चालवलं, एवढे अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडवले, अनेक साक्षी तुमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला ऐकवल्या. परंतु त्या तुम्हाला टाळ्या देण्यासाठी नाही, ती साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडावी, ते विश्वासाचं कण तुमच्या जीवनात घडावं म्हणून मी ते तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि बायबल सांगतं याच एका गोष्टीमुळे प्रभूला आता सहन होत नाही. तुम्ही रोज सकाळी उठून म्हणतो देवा किती काळ सहन करू, आणि आज सकाळी उठल्यावर प्रभू म्हणत आहे मी तुमचं किती दिवस सहन करू, किती दिवस मी तुमचं सहन करायचंय. तुम्ही विश्वासामध्ये टिकून राहत नाही. 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही देवाचं वचन ऐकलं, पण आज जर तुमची विश्वासाची पातळी पाहिली तर त्याच्यामध्ये तो विश्वास नाही जो सुरुवातीला तुमच्यामध्ये होता. आणि चांगले संदेश टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्यांच्या द्वारे चर्च मध्ये तुम्ही ऐकले, पण तुमचा विश्वास आता कमजोर झाला. तो म्हणतो किती काळ मी सहन करू. कान देऊ नाही का? विश्वास म्हणजे जे दिसतं ते नाही, विश्वास म्हणजे अदृश्य जे प्रभू करणार आहे त्याला आमेन म्हणतो, तो विश्वास आहे. अदृश्य आहे, काही गोष्टी अदृश्य आहे, तुमच्या समोर नाहीये. आणि नेमकं तुम्ही त्या बाबतीमध्ये विश्वास ठेवायला सुरुवात करता. कधी कधी नोकरीचा कॉल येतो. आज बऱ्याच नर्सेस लोकांना बहुतेक जण तिकडे परीक्षेला गेलेले आहेत. बरेच जणांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, कोणी मला येऊन पर्सनली प्रेयर करायला सांगितलं, काही लोकांनी गेल्यावर सांगितलं माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. आणि मग सगळं त्या ठिकाणामध्ये होतं. परीक्षा होती, मग तिथून आल्यावर सांगतात चांगला पेपर गेला, आता खात्री आहे प्रभू या वर्षी तरी गव्हर्नमेंटचा जॉब मला देणार. मग असं म्हटलं प्रभू देईल का? अहो प्रभूला द्यायचं तर सैतान तिकडं असतो. स्वर्गामध्ये सैतान देवाकडे गेला, तो म्हटला योग काय तुझं फुकट भय बाळगतो का? तू त्याला देतो म्हणून तो विश्वास ठेवतो, जरा ते काढून घे, बघ तुला तुझ्या तोंडावरती तुझा धिक्कार करायला सुरुवात करेल. प्रभू म्हणतो ठीक आहे, चॅलेंज आहे ना, या वर्षी देत नाही, या लॉट मध्ये देत नाही, आणि मग बघू. आणि तेवढ्या तिकडे येतो आणि त्याला सांग नाही फेल आहे, इकडं मलाच फेल का? किती परीक्षा देऊ, आता काय म्हातारी होऊ का? आता काय म्हातारा होऊ का? देवा अरे तू आता कधी मला देणार आहे? तो म्हणतो चमत्कार गळा आणि सूर्य याच्यामध्ये लपलेला आहे. ज्या वेळेस तुझ्या वयाला 1 तास कमी असेल ना, त्यावेळेस पण देणारा मी देव आहे आणि ते मी घडवेल आणि अशक्य गोष्टी मी तुझ्यासाठी शक्य करून दाखवेल. तो विश्वास आहे. कोणता विश्वास आहे?
जसा तो इसाक त्या वेदीवरती पडत असताना त्याच्या बापाला त्यांनी प्रश्न केला, बाबा यज्ञ पशु कुठे? आपण तर आराधना करण्यासाठी चाललेलो आहे, यज्ञ पशु कुठे? त्याचा बाप त्याला म्हणतो देव पाहून दिलं. संपला. विश्वास अब्रामाचा नाही, विश्वास इसाकाचा आहे. त्याच्या बापाच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला, देव पाहून दिला. त्यानं काय लगेच तिथं भोंगा नाही पसरला. वेदीवरती पडल्या पडल्या, बाबा तुम्ही मारायचं होतं, मला कशाला टाकलं? तुम्ही अर्पण. मी असतो तर तसं म्हणलं असतं, लय देवावर प्रेम आहे ना, मारा की तुम्ही. मी नक्की म्हटलो असतो. ती बायको पण त्याला झाड झाडली असती. स्वतः निवांत पोराला अर्पण करून घरी आला आणि आम्हाला काय त्या ठिकाणी त्रास देत आहे. पण इसाकाला ठाऊक आहे, माझा बाप बोलला म्हणजे देव नक्की देईल. चार्ज करा तुमच्या विश्वासाला परत एकदा. परत एकदा तो विश्वास तुमच्यामध्ये असू द्या. देव तुम्हाला पाहून देणारा देव आहे. परत एकदा चार्ज करा, परत एकदा विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाचा त्याग करणं म्हणजे परमेश्वराला दुःखी करणं. तो म्हणतो कुठवर तुमचं सोसू. देवानं भरपूर दिलेलं असतं. पहा, देव खूप देतो. आता त्या मामावशीने साक्ष सांगितली, 6-7 महिन्यापूर्वी हा देव सापडला असता तर किती बरं झालं असतं. आता म्हणता खूप छान गोष्ट आहे. 6-7 महिन्यात देवानं तुम्हाला भरपूर दिलं. एक दिवस असा येईल की तुमचं सगळं काढून घेईल. त्यावेळेस लोक तुम्हाला येऊन म्हणतील, अहो या देवाकडे आल्यामुळे एवढा त्रास तुम्ही भोगला. त्यावेळेस म्हणा, जर देव खड्डा देतो ना, खड्ड्यातनं बाहेर काढून योसेफ सारखं राजगादीवर पण पोहोचवतो. त्याच विश्वासानं बोलायला सुरुवात करा. खड्डाच देणार नाही, खड्ड्यातनं बाहेर काढून योसेफाला ज्या पद्धतीनं त्यानं राजगादीवरती नेलं, तो विश्वास टिकवून ठेवा. आमच्या देवाला खड्ड्यात पाडायला आवडत नाही. आम्ही म्हणाल का? पण खड्ड्याच्या अनुभवात न्यायला आवडतं. हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणाल का? खड्ड्यात ढकलायला आवडत नाही, पण खड्ड्यात गेल्यावर काय भोगावं लागतं ते कळावं. मग खड्ड्यातून येतो. पण खड्डा म्हणजे अंत नाही. खड्डा म्हणजे तुमच्या विश्वासाची पारख केली जाते. किती विश्वास आहात, किती मजबूत आहात. आणि आज नेमकं शिष्याला तो म्हणत आहे आणि त्याला सहन होत नाही. आज कित्येक लोकांच्या विश्वासाच्या पातळीबद्दल देवाला सहन होत नाही. वाचा ते वचन. तो तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हा बरोबर असू. मी कोठवर तुम्हा बरोबर असू. कोठवर तुमचे सोसू. कोठवर तुमच्या बरोबर, कोठवर तुमचं सोसू. त्याला येथे माझ्याजवळ आणा. त्याला येथे माझ्याजवळ आणा. शिष्यांना भूतग्रस्ताला बरं करता आलं नाही. ही गोष्ट येशूला सहन होत नाही. आमची परीक्षा होत असताना आम्ही परीक्षेचं भांडवल करतो. परीक्षेचं भांडवल करायचे लोकांना फार सवय आहे. बघा ना, एवढे आजारी होते, एवढे आजारी होते, कोण नाही आलं? देवाला ना. मला माहिती का तुम्हाला? अहो सगळं बंदच झालं होतं जवळजवळ. तुम्हाला माहिती का? एवढं सगळं झालं ना, आता मरणारच, पण देवाने मरू दिलं का? साक्ष सांगताना असं सांगा, देवानं कसोटीस लावलं पण बाहेर पण काढलं. जास्त तुमची परीक्षा होती ना, त्या परीक्षेचं भांडवल करू नका. असं ग्रेस धरा, कृपा समजा. प्रभू त्याच लोकांना कृपा देतो जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लायक आहे. पौल म्हणतो, एक माझ्या जीवनामध्ये काटा आहे, माझी कृपा तुझ्यावर आहे, माझी कृपा तुला पुरेशी. सगळ्यांना नाही ते भाग्य. सगळेच लोक त्या गोष्टीकडे पाहत नाही. पण प्रभू आज आमच्याकडे या प्रकारच्या फेफरे करायला पाठवत असताना, हा प्रश्न तुमच्याकडे पाठवत असताना, हार मानू नका. आज सकाळी तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न असेल, हार मानू नका. हार मानू नका, माघार घेऊ नका. सैतानाला तुमच्या जीवनात चुकून पण वाव देऊ नका. विश्वासाचे शब्द गिवअप करू नका. विश्वासाचे शब्द त्याचा ऱ्हास होऊ देऊ नका. विश्वासाचे शब्द बोला. आणि ते शब्द काय? माझा देव त्यातून मला बाहेर काढेल, माझा देव मला कृपा पुरवेल.
जर परमेश्वर बोलतो त्या पद्धतीने करणारा परमेश्वर आहे. तो मानव नाही की शब्द बोलून विसरून जातो. तो मानव नाही की आपल्या वचनापासून फारकत घेतो. तो मानव नाही, तो देव आहे. आणि बायबल सांगतं आज सकाळी कदाचित तुमच्याकडे याच प्रकारचा प्रश्न असेल. कदाचित तो प्रश्न तुमच्या समोर फार मोठा असेल. कदाचित तुमचं घर तुटत असेल, कदाचित तुमची नोकरीची समस्या असेल, कदाचित ते तुमचं कर्ज असेल, कदाचित तुमची नोकरी असेल, कदाचित तुमच्या लेकराची समस्या असेल. काहीतरी समस्या तुमच्याकडे आहे आणि त्या समस्येमुळे तुमचा विश्वास आहे, तो विश्वास तुम्ही सोडता. आणि तेवढ्यात प्रभू म्हणतो कुठवर तुमचं सहन करू. चुकून पण तुमच्या मुखातनं तो शब्द आला तर देवाला ते आता सहन होत नाही. कितीतरी वेळा बोलतो आम्ही, पण तो म्हणतो आता बस झालं, खूप डोक्यावरून गेलेला आहे. तेच प्रश्न, त्या समस्या, तसंच देव तुमच्या जीवनात काम करतो. कितीतरी चांगल्या गोष्टी देवानं घडवल्या त्या आठवत नाही. एक गोष्ट प्रभूने तुमची परीक्षा केली, तिथंच तुम्ही फसता. असं काय लेट करत ना, किती लोक काय काय बोलले. आमच्या नाकात नळ्या नाहीत, आम्ही इथं आहोत नाही का. सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे? शेवटचे घटका तिथं लावलं, त्यांचे पंपिंग चालू आहे, हार्टबीट त्यांचे मोजत आहेत, काउंट करत आहे. आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये प्रभूने ठेवलेलं नाही. काहींचे लंग्स खराब झालेले, काहींच्या किडनॅप फेल झालेले आहेत, काहींच्या हार्ट मध्ये आणि प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. पण लक्षात ठेवा, आमच्याकडे ब्रदरच्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहेत, पण तरी आराधनेसाठी वर आहेत. 4 ब्लॉक आहेत. पण सगळ्यात ती परीक्षा आहे. पण त्या परीक्षेमध्ये कधी कधी मलाच वाटायचं त्यांना मला खाली बसा, पण ते उड्या मारायला लागल्यावर मला वाटतं खाली नको, वरच राहू दे. हालेलुया. हा परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये किती कठीण प्रसंग आला तरी विश्वासामध्ये माघार घेऊ नका. विश्वासहीन असणं फार कठीण गोष्ट आहे. दुसरे राजे 7 अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. विश्वासहीन असणं ह्या गोष्टीचा प्रभूला त्रास होत आहे, सहन होत नाही प्रियांनो. वाचूया. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वर म्हणतो उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत एक माप सफीड. तो म्हणतो परमेश्वराचं वचन ऐका, उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत एक माप सफीड एका शेकेलास व 2 मापे सातू एका शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा परमेश्वरानं आकाश कपाटे उघडली, तरी असा प्रकार होईल काय. कसा विश्वासी नाही. ऐकतात भरपूर देवाचं वचन, साक्ष पण ऐकतात भरपूर, पण म्हणतात कसं, असं कसं होईल. पण चर्च मध्ये आहेत, हात वर हात खाली, उड्या मारा, बसा, उठा, गुडघे टेका, गोल फिरा, सगळं आहे. पण असं कसं होईल. सगळं काय सांगाल ते, पण ज्यावेळेस विश्वास ठेवायचा त्यास असं कसं होईल. कांदू नाही का. देवाला असं कसं करण्यातच मजा येते. असं करण्यात मजा येत नाही. कुठं सर्दी, खोकला, अंगदुखी, ते आहे त्याला ऍक्शन 500. ती घ्या घरी झोपा, ते काम करेल तुमच्या शरीरामध्ये. देवाला किडन्या रिपेअर करायला आवडतात, हार्ट रिपेअर करायला आवडतं. त्याला तुमचं लिव्हर काम करत नाही ते बरं करायला आवडतं. त्याला 38 वर्षाच्या दुखणे बरं करायला आवडतं. त्याला मेलेले जिवंत करायला आवडते, कारण जे करतो ते असामान्य आहे. जे करतो ते असामान्य. परवा एक व्यक्तीने विषयाला फोन केला, एक बाई, आणि सांगितलं की ब्रदर प्रार्थना करा. तिला वाटलं मीच आहे, कारण टीव्हीवरती माझा नंबर, त्याचा नंबर असतो, माझा नसतो. प्रार्थना करा आमच्यासाठी. काय झालं? सगळं काही नॉर्मल आहे. डॉक्टर म्हटले डिलिव्हरी नॉर्मल होईल, अमक होईल, आणि आता दवाखान्यात गेलेले 2 तासाने डिलिव्हरी, आणि डॉक्टर म्हटले की पोरगं आतमध्ये मेलंय. प्रार्थना करा आतमध्ये मेलेलं नसावं म्हणून. त्यांनी तर देवाचं वचन ऐकलेलं. तू म्हटलं मेलं नाही, देव जिवंत करेल.
प्रार्थना केली 2 तासाने रिपोर्ट आला, आज जिवंत होतो पोरग म्हणून. का देव ते करतो प्रियाला, देव ते करतो. त्या शब्दावरती विश्वास ठेवा. सरदारानं देवाचं वचन ऐकलं, पण वचन ऐकून तो काय म्हणतो, हे घडेल का. सैतान तुमच्या मुखामध्ये असे शब्द घालतो, तो म्हणतो घडणारच नाही. लक्षात ठेवा, जो म्हणतो ना घडणारच नाही त्याच्या जीवनात घडणारच नाही. कान देऊ नाही का. कधी कधी लेकरांच्या बाबतीत नाही, हे काय हो हॉटेलातच काम करेल, तिथंच करणार आहे. फक्त हॉटेल बघून ठेवा, जिथून तुम्हाला डबा येईल ते. हा काय फरशाच पुसणार आहे, हा काय मशीन चालणार आहे. त्या मुलाला बुद्धी नसली तरी म्हणा, दाविदासारखं देव तुला राजगादीवरती बसवेल. काय विश्वासाचे शब्द कशा परिस्थितीला बघून तुम्ही बोलत आहात. हे घडणार नाही म्हणून. देव जे घडत नाही ते घडवणारा देव आहे प्रियांनो. 25 वर्ष 23 वर्षाचं पोरगी, 25 वर्ष मुलगा, 25 वर्ष 23 वर्षाची मुलगी, 25 वर्षाचा मुलगा. लग्नाला 4 वर्ष झाले. सुखी संसार, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. आई वडिलांना फोन करून गुड नाईट म्हटले, झोपले. सकाळी जाऊन दरवाजा उघडतात तर दोघांनी पण त्या फॅनला दोरी लावली, मरून गेले. आणि प्रश्न का 4 वर्ष झाली लग्नाला, लेकरू देवाने दिला नाही म्हणून आत्महत्या केली. 4 वर्ष. माझा अब्राम 100 वर्षाचा झाला तरी फाशी नाही घेतली, विश्वास ठेवला. देव त्याला म्हटलं मी तुला देणार आहे. तो विश्वास आहे, तो विश्वास आहे. काय तुमच्या विश्वासाची परीक्षा होत असताना तुम्ही गिव्ह अप करून टाकलेले का, सोडून दिलेले आहे का. प्रभूला सहन होत नाही प्रियाला. म्हणू नका, लेकरू नाही ना दत्त घ्यायच्या भानगडीत पडू नका, देव देणार आहे. लगेच तयारी करू नका, काय चला आता नाही तर दत्तक घेऊ. दत्तक टपलेलेच आहेत. मी पण मला घ्यावं कोणीतरी. हालेलुया, हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया, जरा जोरात म्हणा हालेलुया. माझा देव देणारा देव आहे. अब्राम म्हातारा झाला, त्याच्या समोर पर्याय होता. तो म्हणला असता चला कुठंतरी सारा, चला आपण दोघं जाऊ. आणि तेवढ्यामध्ये देव त्याच्याशी बोला, अब्रामा सारा कुठेतरी घेऊन ये, मला तिला लेकरू द्यायचंय. घेऊन आला, मी तुला लेकरू देणार. विसरून गेला. सारा कोपऱ्यात बसून हसली. बायबल सांगतात देवाला ते सहन होत नाही. बरेच लोक म्हणतात एवढे वर्ष देव का थांबला. ती हसली म्हणून थांबला देव. तर ती हसली ना, लोकांनी थोडे दिवस हसू द्यायच्यावरती बघून. जर कदाचित त्याच दिवशी तिने विश्वास ठेवला असताना इतिहास बदलला असता. वचन वेगळे असते पवित्र शास्त्रात. हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडली. याजक तिला म्हणत नाही, बाई दारू पिलीस का. याजकाच्या प्रश्नाचं उत्तर देते, माझ्या देवासमोर मी आपलं मन मोकळं केले, मी दारू पिले नाही, मी परमेश्वराजवळ माझं गाराणं मांडत आहे. दुसऱ्या वर्षी लेकरू घेऊन आली प्रियानो. साराला वाट पाहावी लागली. देवाला तुमचं सहन होत नाही. सारेमुळे दिलं नाही, अब्रामामुळे इसाक आला. सारेमुळे नाही, सारेमुळे लांबला. आज कित्येक लोकांचं जीवन सारासारखं आहे. विश्वास नाही, त्यांच्यातला विश्वास पतित होत चाललेला आहे. पण कोणीतरी प्रार्थना करत आहे, जसा अब्रामाने प्रार्थना केली. राजाचा सरदार जो आहे, ज्याच्यावरती राजा टेकत असे, तो म्हणतो हे घडणं शक्य नाही. काय म्हटलं, घडणार नाही. पुढे वाचा. तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सफीट एका शेकेलास व 2 मापे सातू एका शेकेलास मिळेल. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटलं, पहा परमेश्वरानं आकाश कपाट उघडलेले, तरी असा प्रकार होईल का. त्याने त्यास म्हटलं, तू आपल्या डोळ्यांनी. मी आज सकाळी तिथं असं लिहितो, पास्टर मनोज त्यास म्हटले. काय म्हटले हो.
तू आपल्या डोळ्यांनी हा हे पाहशील. हा, कोण इथं बसलाय ना ज्याच्यामध्ये विश्वास नाही त्याला देव सांगत आहे तू डोळ्यानं पाहशील पण त्यातले काही त्यातलं काही खावयाचा नाही. अरे विश्वास सोडणाऱ्या माणसा, विश्वास सोडणाऱ्या बहिणी, हाच प्रभूचं वचन तुला सांगत आहे. बाकीच्यांच्या जीवनात घडेल पण तुझ्या जीवनामध्ये घडणार नाही. देव सक्तीनं कोणालाच आशीर्वाद देत नाही. आम्ही रात्रीची भाजी बळबळ देतो, घ्या. आम्ही म्हणतो रात्री उरली कोण खात नाही तुम्ही खा. देव उरलेला रात्रीचा आशीर्वाद देत नाही, फ्रेश द्यायचा तर लायकीच्या माणसाला देतो. कोण व्यक्ती ज्याच्यामध्ये तो विश्वास आहे, कोण व्यक्ती येतो. त्या माणसाची चूक नाही, सरदाराची चूक नाहीये. सरदाराने जो दुष्काळ पाहिला त्यानं गाढवाचं डोकं कबुतराची विष्ठा पाहिली, त्याला किंमत देत होते. आणि तो म्हणतो उद्याच घडणार आहे, उद्या ते घडणार आहे. आणि त्याला माहितीये हे घडण्यासाठी ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत, हे सगळ्या अन्नाचा पुरवठा व्हायला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे, शेतामध्ये पीक यायला पाहिजे, सगळं घडायला पाहिजे. मग चांगली परिस्थिती झाल्यावर धान्य पिकलं, विकायला लागले, मग स्वस्त होईल. असं घडणार नाही, हे वास्तव आहे. पण वास्तवाच्या पलीकडे विश्वास आहे, हे वास्तव आहे. काही वेळेस डॉक्टरचे सगळे रिपोर्ट्स तुमच्याकडे असतील, ते वास्तव असू द्या. सांगा डॉक्टर कधी कधी तुमची किडनी आता काम करणार नाही, आणि तेवढ्यात मी येतो, डोंट वरी, काळजी करू नका, देव किडनी रिप्लेस करेल. कोणतं तिकडे असतात पास्टर जरा जास्तीच आहे, त्यांच्या झाल्यावर म्हणून मग बघू. पण लक्षात ठेवा, शब्द देवाचा आहे आणि देव कार्य करायला समर्थ आहे. कधी सुद्धा अवतीभोवतीच्या परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, त्या गोष्टी देवाला सहन होत नाही. आणि इथं त्याला मार्क शुभवर्तमान 6 अध्याय 35 पासून वचन, मार्क शुभवर्तमान 6 अध्याय 35 पासून. दिवसभरात उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे, ही अरण्यातली जागा आहे, व आता दिवस फार उतरला आहे. आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः करता खाण्यास काही विकत घ्यावं म्हणून त्यांना निरोप द्या. त्याने त्यास उत्तर दिलं, तुम्हीच त्यांना खावयास द्या. काय करावं? हे आपल्यावरची पिढा दुसऱ्यावर टाकायला लागली. प्रभूजी रात्र खूप दिवस उतरायला लागलेला आहे, यांच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले, भूक लागलेली आहे. आता रात्रीच्या सगळे आमच्या भोवतील, ब्रदर स्वयंपाकाचं काय, दिवसभर तर उपास प्रार्थना केली, आता रात्री कसं झोपायचंय. आणि त्यांच्यामध्ये चर्चा. शहाणे माणसं आले, प्रभूजी सूर्य खाली चाललाय बरं का, रात्र झाली तर हे आपल्याकडे म्हणतील आता रात्रीचं कसं जाऊ. मग एवढ्या लोकांना आपल्याला भाकरी देता येणार नाही. का देऊ नाही का? देव जास्तीचे लोक तुमच्या अवतीभोवती ठेवतो, कारण तुम्हाला त्यांना जीव घालायचा असतं, तुम्हाला त्यांच्याशी लढायचं असतं. जास्तीचे लोक तुमच्या भोवती, कामावर तुम्हाला प्रॉब्लेम, शेजारी तुम्हाला प्रॉब्लेम, नातेवाईकातनं तुम्हाला प्रॉब्लेम, साधं ट्रेन मध्ये बसलं तिथं प्रॉब्लेम, गाडी पार करायला तिथं प्रॉब्लेम. तुम्ही खूप चांगले असता, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला तुमच्या भोवती सारखे राहतात. तुम्ही काय हो सगळीकडे बस झालंय. अरे बस नाही, तुम्ही त्यांना खायला द्या. हालेलुया. ह्यांना शिकवा, जे येतात ना तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी, ह्यांना तुम्हाला शिकवायचंय. आता जसं त्या मावशीनं सांगितलं, काय तुझ्या डोक्यात घुसलंय, काय खोळ घुसलंय, कुठं चाललाय, बरोबर ते येतात. कुणाला नाही, त्यांच्या गल्लीतले बरेच लोक येतात, त्यांना नाही, यांना धरले. बरोबर इथं ढुमढुम व्हायचं सोडून तिथं पुढे ढुमढुम ऐकायला चाललं. इथं बसायचं, तिथं कशाला चाललेला. अरे बाबा, थोड्या दिवसांनी माझी परिस्थिती बघेल. त्यांना खायला द्या. त्यांना माहित नाही सत्य काय आहे, त्यांना माहित नाही शांती काय, त्यांना माहित नाही स्वर्गाचं राज्य काय, त्यांना माहित नाही खऱ्या प्रभूला ओळखण्यासाठी काय करावं लागतं. सगळ्या गोष्टी ते करायला तयार आहेत. कधी कधी शरीराचा अवयव द्यायला तयार आहे, पण प्रभू घेत नाही, देतो प्रिया. शिष्य यांच्यामध्ये तो विश्वास नाही, विश्वासाचा अभाव आहे, पण प्रार्थनेमध्ये आहे. कोण आहे तो? येशूच्या बरोबर.
येशूचे लोक, पीटर सिल्वे किंवा दिनाकर नाही, कोण हो? येशूचे शिष्य म्हणले कसले पॉवरफुल पाहिजे. अहो आमचे शिष्य एवढे पॉवरफुल आहेत, कुठे गेले तर सहज म्हणा बिंदास होऊन जाईल. किडनी फेल आहे, होईल रिपेअर. हालेलुया. पण येशूच्या शिष्यांमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झाला होता? ऐकत होते हो, जसं त्या माणसानं ऐकलं, हे ऐकत होते, पण ऐकताना उपदेश कोणासाठी? जमावासाठी. विश्वास कोणी ठेवायचा? त्यांनी. काम कोण करायचं? त्यांनी. आणि यांनी काय करायचं? यांनी नुसती पळापळी, बसा जेवायला, बसा जेवायला, बसा जेवायला, वाडा याला, याला कमी पडलं, त्याला कमी पडलं, याला पाणी वाढा. अरे बाबा, विश्वास. हालेलुया. 12 शिष्य पळापळी करत होते, पण त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव होता. आणि पवित्र शास्त्र सांगतं, येशूला या गोष्टीबद्दल वाईट वाटलं. मारते तू बहुत गोष्टीची चिंता करते. मरियेने चांगला वाटा निवडला, तो तिच्यापासून कोणी काढून घेऊ शकणार नाही. कोणता, कशा गोष्टीमध्ये आनंद आहे? खूप प्रश्न त्या व्यक्तीकडे आहे, पण त्या व्यक्तीचा चेहरा इतका प्रसन्न आहे. कधी कधी लोक तुम्हाला जाणीव निर्माण करून देतात. सिस्टर, किती दुःख हो तुम्हाला, प्रार्थनेला येतात, तुमचं दुःख लय भारी, चला प्रार्थना करू. तुझ्यासाठीच मी करते, थांब जरा. माझ्यासाठी प्रार्थनेला आला, माझ्यासाठी प्रार्थनेला आले आणि माझ्या दुःखाविषयी बोलता. अहो, आमचा देव आम्हाला सांगतो, विश्वास ठेव म्हणजे देवाचं गौरव पाहिजे. कोणता प्रश्न तुम्हाला मरणाकडे घेऊन जाणारा प्रश्न नाही. जितका मोठा प्रश्न तितकं मोठं गौरव. म्हणून लाजरस आजारी पडल्यावर निरोप पाठवत पण प्रभू गेला नाही. लाजरस जर त्या दिवशी त्या ठिकाणामध्ये आजारी पडल्यावर येशू गेला असता, तर जसं पेत्राच्या सासूच्या बाबतीत लिहिलं होतं, पेत्राची सासू तापान फणफणली, येशू गेला आणि तिला बरं केलं, तिचा ताप गेला, बस. पण येशू मुद्दामून त्या दिवशी लाजरसला मरेपर्यंत वाट बघितली. लाजरस मेला. काही लोक म्हटले असतील, थांबा थांबा. त्याची आई म्हणली असतील, अहो त्याचा मित्र यायचा आहे, शेवटचं तोंड त्याला बघू द्या. आमच्याकडे किती असतं दाय मग, हा चिम्या येणार, स्वामी येणार, बंट्या येणार, नंट्या येणार, आणि वाट पुरलं. 4 दिवसाने गेला. विश्वासाचा अभाव मी तुम्हाला सांगत आहे. पळत पळत आली मरिया. मार्था पळत पळत आली. मरिया घरातच बसली. आधी जीवनाचं वचन ऐकताना काम करायला नको, आता मात्र खात्री पटली मला. त्या दिवशी मरिया खरंच काम करायला नको म्हणून बसली होती. हालेलुया. हाय की नाही? मार्था म्हटली की प्रभूजी हिला काहीतरी सांगा. आता लाजरस मेल्यावर तिला माहिती काम नाहीच आहे. आता सांग बसायचं. किती मयेचा भाऊ, किती प्रेम होत, सारखा मानायचं मरिये मरिये मरिये. मग सांगायचे हो, बाहेर कधी पण गेला तर चिकन 65 घेतल्याशिवाय कधीच येत नव्हता, मला आणत होता, माझ्या आवडी निवडी सगळ्या जपत होता, आणि ते हिला लय आवडायला लागला. बरोबर. एक एक आठवण मग भुंदकीत गेली. आणि तेवढे मरिया घरात बसली, मार्था तिथे गेली, आणि येशू तिला म्हणतो, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. कांदे कबरेतली समस्या इतकी कठीण असेल की तिथं तुमचा अंत ठरलेला आहे. उद्या येईल. काही वेळेस अंत हा निश्चित आहे. जगाच्या दृष्टिकोनात कदाचित अंत पण झालेला असेल. सगळ्या वाटा बंद. लाजरसच्या बाबतीत सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्याच्या शरीरातले सगळे अवयव काढलेले आहेत. ना त्याच्याकडे डोळे, ना त्याच्याकडे हृदय आहे. सगळीकडे मसाला भरून ठेवलेला आहे. त्याची आतडी बाहेर काढलेली आहे. जरी प्रभूने येऊन चमत्कार करायचा तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची परिस्थिती तशी नव्हती. त्याच्या शरीरातले सगळे अवयव काढलेले, आतमध्ये सगळा भुस्सा भरलेला आहे. आपल्यासारखं प्रेतक्रिया नाही त्यांची. आपण व्यवस्थित अंघोळ घालून, नवीन कपडे घालून, एवढं नाही, मेल्यावर पण गरम पाणी, जिवंत पाणी देतात का नाही माहित नाही, पण मेल्यावर मात्र अजून कोमट करा जरा, जास्त गरम आहे.
लाजरसचं सगळं आतमधलं काढलं होतं. कधी कधी देव सगळी परिस्थिती विरोधी बनतो, सगळे सपोर्ट बंद करतो, कारण त्याला तुमच्यासाठी स्वर्ग उघडायचा असतो, स्वर्गातनं आशीर्वाद पाठवायचे असतात. जसं लाजरसच्या बाबतीमध्ये केलं, सगळं काढून टाकलं. प्रभू आला, उघडून टाका कबर. कबर उघडली, लाजरसला म्हटलं, लाजरस बाहेर ये. तुम्हाला काय वाटतं, लाजरसचे काढलेले सगळे अवयव टाकल्यावर तसंच असेल का? अहो, कुत्र वर दिसलेलं प्रेत ते काढून करून त्याचे हात पाय पळवतं. लाजरसचे अवयव गेले कुठं? मला असं वाटतं कुठल्या तरी प्राण्यानं ते हृदय खाल्लं असेल, किडनी खाल्ली असेल, आणि इकडं प्रभूचा शब्द ऐकल्याबरोबर या प्राण्यांच्या तोंडातलं ते अवयव बाहेर पडू लागले, लाजरस मध्ये जाऊन बसले. का? कारण आमच्या देवाला विश्वासाचं कार्य जीवनामध्ये करायचं असतं. विश्वास ठेवा. या वर्षाच्या सुरुवातीला प्रभू तुम्हाला हे सांगत आहे, असाधारण गोष्टी करण्याच्या अगोदर तो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करा. असाधारण, अकल्पित. सगळं गेलं तर जाऊ द्या, पण विश्वास जाऊ देऊ नका. आमेन. सगळ्या वाटा बंद होऊन जाऊ द्या, सगळ्या एंड. बस आता याच्या पलीकडे काही नाहीये. पण बायबल सांगतं, तो म्हटला विश्वासहीन असू नका, विश्वासाचा ऱ्हास देऊ नका. ज्यांच्याकडे विश्वास नाही, विश्वासहीन असणं. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, येशू त्यांच्या सोबत राहत नाही. वाचूया दुसरे वचन, त्याच्यातच वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 17 अध्याय 17 वचन. मत्तयाचं शुभवर्तमान 17 अध्याय 17 वचन. विश्वासहीन असणं देवाला सहन होत नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहिली. दुसरी गोष्ट वाचूया. नंतर येशूने भूताला दटाविले. मत्तय 17:17. तेव्हा येशूने उत्तर दिले, येशूने उत्तर दिलं, आहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू. दुसरी गोष्ट, एक विश्वासहीन असणं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विश्वास सोडता ना, ती गोष्ट प्रभूला सहन होत नाही. मग बसा प्रार्थना कर. आम्ही म्हणतो ना, तुझा बोलणं पण मला सहन होत नाही. बोलतोय का नाही करतोय, चल म्हणतो आम्ही कधी कधी, नाही का? फार गोड गोड बोलतो रे, चर्च मध्ये आल्यावर इतकं सुंदर गातो, घरात तुझा तमाशा बघितल्यावर असं वाटतं तुझं बोलणं सहन होत नाही मला. का? कारण ती गोष्ट तुम्हाला पसंत पडत नाही. विश्वास नाही, पण प्रार्थना करा, देवाला तुमची प्रार्थना सहन होत नाही. विश्वास नाही, आराधना करता, देवाला तुमची आराधना पण सहन होत नाही. विश्वास नाही, काहीच करू नका. तुम्ही चर्च मध्ये आहात हे पण प्रभूला सहन होत नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जोरात म्हणाल का प्रेज लॉर्ड? आलाय तुम्ही चर्च मध्ये, पण प्रभू म्हणतो सहन होत नाही बरं का, तू इथे येऊ नकोस. आम्ही म्हणतो काही लोकांना यायचं नाही तू. तसं प्रभूला त्याच्या मंदिरामध्ये तुमच्याकडे विश्वास नाही ना, तर तुम्ही सहन पण होत नाही. काय तुम्ही चर्चला येऊन फायदा आहे? दुसरी गोष्ट, विश्वासहीन असणाऱ्या लोकांचं म्हणणं नाही, बोलतो मी कुठवर तुमच्या बरोबर राहू. विश्वासहीन लोकांबरोबर प्रभू राहत नाही. विश्वासाचा अभाव आहे. लाख म्हणा रात्री, प्रभू आता उशाला देवदूत, पायथ्याला 2 देवदूत ठेव. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव, आणि रात्री आमच्या संगती आमचं रक्षण कर. किती शब्द त्या, इतके वचन. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी लागत नाही. ह्या तुम्ही खा डुलक्या. रक्षकाला झोप लागत नाही, त्याला डुलकी लागत नाही, त्याचं आमक होत नाही. आणि दानिएलला सिंहाच्या गुहेतनं वाचवलं तसं तो आम्हाला वाचव, आणि वट्टीतनं काढलं तसं आम्हाला काढ, खड्ड्यातनं काढलं तसं. सगळे वचनाचं कोटिंग करत 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 रात्री झोपायचं, आणि झोपल्यावर रात्री सगळं बाजूला ठेवायचं. काय विश्वास आहे का? शास्त्र सांगतं ज्याच्याकडे विश्वास नाही त्याच्या बरोबर प्रभू जास्त काळ राहू शकत नाही. आता तुमच्या बरोबर आहे ही फक्त देवानं तुमच्यावरती केलेली कृपा. आणि तुम्हाला माहिती काय, तुम्ही सुरक्षित आला याचं कारण, रस्त्याने खूप गाड्या जातात येतात. विचार करा, पुण्यामध्ये असे सकाळी लोक उठले आणि जायला लागले, ते म्हटलं की नाही मला यांच्यावर कृपा करायची. एका एसटी ड्रायव्हरचं डोकं फिरवलं, त्याने उठला आणि सगळ्या 8-10 लोकांच्या अंगावर त्याने गाड्या घातल्या, चिरडले गेले. पण तुम्ही इथं आला, तुमच्या बाजूने गाड्या गेल्या, पुला खालून तुम्ही आला,
पूल देवानं सुरक्षित ठेवला, सगळं काही सुरक्षित ठेवलं. याचं कारण काय? तो तुमच्या बरोबर होता, त्याच्यानं तुम्ही सुरक्षित राहिलेला. कितीतरी भयंकर प्रकारचे व्याधी, कितीतरी भयंकर प्रकारच्या पीडा, कितीतरी भयंकर प्रकारचे कष्ट या जगातल्या लोकांना भोगावे लागलेत. पण तरी सुद्धा तुम्ही या सर्व कष्टांपासून, सर्व पिढींपासून सुरक्षित आहात. त्या पीडा तुमच्याकडे आलेल्या नाहीत. याचं कारण देव तुमच्या बरोबर होता. कित्येक वेळा इतक्या भयानक प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला तोंड द्यावं लागलं, परंतु प्रभूनं त्यातनं तुम्हाला सुरक्षित काढलं, कारण देव तुमच्या बरोबर होता. जसं दानियल सिंहाच्या गुहेमध्ये होता, सिंह त्याच्याकडे आणि डरकाळ्या फोडून पाहत होता, पण सिंह त्याला खाऊ शकला नाही, कारण देव त्याच्या बरोबर होता. शद्रक, मेषक, अबेदनगो भट्टीमध्ये होते. भट्टीची तीव्रता एवढी होती, भट्टी टाकणारे जळून गेले, पण शद्रक, मेषक, अबेदनगो जळाले नाही, कारण देव त्यांच्या बरोबर होता. तुमची ही परिस्थिती तशीच आहे. देव तुमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. पण ज्या दिवशी देव म्हणतो विश्वास नाही, मी कुठवर तुमच्या बरोबर असो, न जाणो तुम्ही विश्वास सोडला, त्या दिवशी देव म्हटला मला पण आता कंटाळा आला. किती वर्ष चालू यांच्या बरोबर, किती वर्ष तुमच्या बरोबर असू. वाचा वचन. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हा बरोबर असू, कोठवर तुमचे सोसू. प्रभूला सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे, लिमिट आहे. त्याने समुद्राला मर्यादा घातली, समुद्राला सांगितलं याच्या पलीकडे तू यायचं नाही. सूर्याला त्यानं लिमिट केलेलं आहे, एवढ्या वाजता यायचं, एवढ्या वाजता जायचं. कधी सूर्य लवकर येत नाही. येतो का आजपर्यंत? आला का? नाही. वा सूर्य 3ला झाला, उठा. देवाने त्याला सांगितलं 3ला यायचं नाही, माझ्या लोकांना झोपू दे शांत, कारण तू आल्याबरोबर ते लगबगीने काम करतात. त्याच्यामुळं त्या सूर्याला त्यानं लिमिट दिलं, त्या लिमिटला येतो आणि त्याच लिमिटला जातो. का सूर्य म्हटला 12 वाजता जातो, नाही माझ्या मान्य मानाचा मर्जी, पण त्याला मर्यादा दिली. सगळ्याला मर्यादा आहे, मग देवाच्या सहनशीलतेला मर्यादा नाही का? किती काळ विश्वास तुम्ही ठेवत नाही, किती काळ विश्वासापासून दूर आहात, किती काळ विश्वास येतो आणि जातो, किती काळ विश्वासामध्ये वाढता. चर्च पुरता तुमचा विश्वास आहे, घरी गेल्यावर तुमचं काय? आता तुमच्याकडे विश्वास आहे, आता तुमच्या सगळ्यांमध्ये विश्वास आहे. आता ऐकल्यावर प्रत्येकाला वाटलं नाही मला विश्वास ठेवायला पाहिजे, पण विश्वास ठेवला की त्याची परीक्षा होणारच आहे, टेस्ट होणार. आणि त्या व्यक्तीचा विश्वास कसा माहिती का? एक व्यक्तीला देव तपासत असताना, प्रत्येकाला तपासतात नाही का? डॉक्टरकडे गेल्यावर ते पहिल्यांदा थर्मामीटर घालतात आतमध्ये, कातमध्ये घालतात, पहिले बघतात लेवल बघू द्या मला, आणि जरा जरी ते थोडस वाढलं की म्हणतात नाही तुम्हाला ताप आहे बरं का, असं म्हणतो का? नाही थोडाच आहे डॉक्टर, नुसतं 102 सगळ्या गावाला फोन करून 102. आणि इकडं देव थर्मामीटर घालतो तोंडामध्ये आणि सांगतो विश्वास कमी कमी कमी. वाटलं का? सेल ग्रुपला बोलावं, याला बोलावं, त्याला बोलावं, प्रार्थना करावी, विश्वास वाढीसाठी प्रार्थना करावी, वचन चर्चला गेलं पाहिजे, वचन ऐकलं पाहिजे. हा विश्वास तुमचा गेला. बायबल सांगतं विश्वास वाढते ना. चर्चला चालले तर कसा विश्वास वाढणार आहे? सैतान तुम्हाला बळजबरीने घरी बसवतो, तो म्हणतो जाऊ नको चर्चला, का तू विश्वासामध्ये वाढशील. निराश करतो, खिन्न करतो, कष्टी करतो, दुःख दाखवतो, पीडा दाखवतो, आजारपण दाखवतो, निराशा दाखवतो. तुम्ही विश्वासात वाढू नये, तुमचा विश्वास वाढू नये म्हणून तो प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही घरी थांबला, जाणून बुजून मी घरी थांबतो. कारण अनेक कारण सांगतो, का नाही? नाईट होती म्हणून आलो नाही. ज्याला यायचं नाही, नाईट असो डे असो 24 तास देवाच्या मंदिरात का नाही आला? आज मॉर्निंग होती म्हणून, सॉरी मॉर्निंगला तर जावंच लागतं, आज इव्हिनिंग होती म्हणून आलो. काही लोकांची काय इव्हिनिंग का? कितीला असते बाबा? 2ला. कितीला असते बाई? 2ला. मग चर्च कितीला सुटतं? 12:30ला. नाही घरी जाऊ 2 घास कमी खाणार, स्वतःच सगळं भरलं पाहिजे, पोट भरलं पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. विश्वास वाढावा याच्यासाठी काय नाही, कारण आम्ही सबबी सांगून स्वतःला त्या रॅपर मध्ये, जसं लहान लेकराला बाळंत्यामध्ये गुंडाळा म्हणा, तसं स्वतःला गुंडाळून प्रभू पाहता म्हणतो सहन होत नाही.
कुठवर तुमच्या बरोबर, किती काळ तुमचं सहन करू, किती काळ तुमच्या बरोबर राहू. देवा प्रश्न करते, किती काळ तुमच्या बरोबर राहू. देवाचे प्रिय लोक, तो विश्वास परत एकदा मजबूत करा. किती काळ तुमच्या बरोबर राहू, किती काळ मी तुमचं सोसू. त्यांच्याकडे विश्वास नाही, त्यांच्या बरोबर प्रभू राहू शकत नाही. सांगणं सबबी सांगणं बंद करून टाका. विश्वास दाखवावाच लागतो. आमीन म्हणाल का? विश्वास मनातल्या मनात ठेवून चालत नाही. बस झालं ते मनातल्या मनात सगळं. माझ्या मनात विश्वास आहे ना, मग मनातल्या मनात नोकरी दिवाळी दिली की लेकरू बी मनातल्या मनात आतच खेळवायचं त्याला. लुलू 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 तिथं पाहिजे, हातात घेऊन खेळवायला पाहिजे. सगळं प्रत्यक्ष पाहिजे. आणि विश्वास, विश्वास मनात आहे. माझा विश्वास मी तुम्हाला, काही लोकांचे इतके भारी सांग, आमचा विश्वास काय मी तुम्हाला दाखवणार. हा विश्वास दाखवावाच लागणार आहे. मंदिरात हजर आहात, 9:30 विश्वास आहे. आमीन म्हणाल का? जरा जोरात आमीन म्हणाल का? विश्वास आहे, घरी गुडघे टेकून प्रार्थना करत असाल. विश्वास आहे, परमेश्वराच्या घरामध्ये असा. विश्वास आहे, आराधना करा. विश्वास तुमच्या रोगावर ठेवू नका, विश्वास तुमच्या परिस्थितीवर ठेवू नका, विश्वास सर्व समर्थावर ठेवा. ज्याच्यामध्ये विश्वास नाही, देव त्याला सोडणार आहे. तिसरी गोष्ट वाचूया, मार्कचे सुसमाचार 9 अध्याय 19 वचन. यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्याला माझ्या, इंग्लिश मध्ये, हाऊ लॉंग शल आय सफर यू. फार सुंदर म्हटले, हाऊ लॉंग शल आय सफर यू, म्हणजे तुम्हाला कुठवर त्रास देणार. माहिती का, तुम्ही विश्वास ठेवत नाही, त्यास प्रभू तुम्हाला प्रश्न करतो, अरे किती दिवस मला त्रास देणार. ज्या दिवशी तुमच्यातला विश्वास आहे, कुणा संबंधाने बोलला माहिती का? यस, थोमा. हा थोमा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर येशूला म्हटला, तू ख्रिस्त आहे याच्यावर मला विश्वास ठेवण्यासाठी तू काय कर, तर मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे. हा कांदा नाही का? थोमाचं वाक्य आहे. 3.5 वर्ष प्रभू बरोबर चालणारा निवडक शिष्यांपैकी एक शिष्य थोमा. नीट ऐका काय सांगतो तुम्हाला. हा थोमा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, सगळ्याला दर्शन दिलं. थोमानं पण ऐकलं येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि थोमा काय म्हणतो माहिती का? जोपर्यंत मी तुझ्या कुशीमध्ये हात घालत नाही, तुझ्या हातामध्ये मी बोट घालून पाहत नाही, तोवर मी विश्वास ठेवणार नाही. येशू म्हणतो, थोमा ये, माझ्या कुशीत हात घालून पहा, माझ्या हातामध्ये बोट घालून पहा, मी तोच ख्रिस्त आहे जो मेलो होतो परंतु परत जिवंत झालो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? जो प्रभू मेलेल्यातनं जिवंत झाला, आपल्या जखमा पुसून पुनरुत्थित होऊ शकला असता, परंतु त्याला आपल्या शरीरात जखमा ठेवाव्या लागल्या का? कारण त्याला ठाऊक आहे, एक अविश्वासू थोमा, या थोमाचा विश्वास वाढावा, हा थोमा परत एकदा विश्वासामध्ये खंबीर व्हावा, म्हणून त्यानं आपल्या जखमा तशाच ठेवल्या. आणि थोमाला म्हणतो, थोमा विश्वासहीन असू नकोस, माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी परत एकदा माझ्या कुशीमध्ये हात घाल आणि पहा, मी तोच ख्रिस्त आहे. काय तुम्ही अजूनही विश्वासहीन आहात का? मग ख्रिस्ताच्या जखमा तुमच्यासाठी अजून उघड्या आहेत. ज्याचा विश्वास नाही, येशूने आपली कुस अजूनही त्यांच्यासाठी बंद केली नाही. रडतो आम्ही ख्रिस्ताचं दुःख ऐकून. गुड फ्रायडेच्या दिवशी ढाल उकलून रडतो, एवढ्या जखमा त्यानं धारण केल्या. पण आज तुम्हाला माहिती का, जो व्यक्ती विश्वास ठेवत नाही तो अजूनही ख्रिस्ताच्या जखमा उघड्या करण्याचं काम करत आहे. किती कठीण गोष्ट आहे. जखमी व्यक्तीच्या जखमा परत उघड्या करणं याच्यासारखी हीन गोष्टी दुसरी कोणतीच नाही. त्याच्या खिळ्याच्या, त्याच्या फटक्याच्या वेदना त्याला झाल्या नाहीत, पण विश्वासहीन असणाऱ्या गोष्टीमुळे मात्र त्याला वेदना होतात. तुम्हाला माहिती का? त्याच्या डोक्यात काट्यांचा मोड घातला, पण तिथं असं लिहिलं, शास्त्रामध्ये लिहून ठेवलं की त्यानं आपलं तोंड उघडलं नाही.
त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर का करणाऱ्या पुढे त्या गप्प राहावं तसं तो गप्प राहिला. त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. पण पहिल्यांदा त्यानं तोंड उघडलं तो म्हटला, आहा हा हे आसीन पिढी म्हणजे फटक्याच्या वेदना त्याला होत नाही, पण विश्वासीन असणं याच्यानं त्याला वेदना होतात. फटक्याने माहीत त्याला वाईट वाटलं, त्याच्या तोंडावर कोणी थुंकलं याच्याबद्दल त्याला वाईट वाटलं नाही. कांदू नाही का? तोंडा विश्वास नसणं म्हणजे येशूच्या तोंडावर थुंकण्यापेक्षा भयंकर आहे. त्याचं वाईट वाटत नाही, त्याच्या वेदना होत नाही. विश्वास नसणं म्हणजे कोच फाडण्यापेक्षा भयानक आहे, ती जखम करण्यापेक्षा भयानक आहे. त्याला दुःख त्या गोष्टीच होतं ज्या व्यक्तीमध्ये विश्वास नाही, विश्वासहीन. मी विश्वासाविषयी बोलत नाही, कमी विश्वासहीन म्हणजे कमी. हीन म्हणजे विश्वास नसणं नाही, विश्वास असणं पण कमी असणं. कांदू नाही का? विश्वासाच्या अभावाविषयी बोलत नाही. विश्वासहीन म्हणजे कमी विश्वास पण धोकादायक आहे. तुम्ही ऐकले खूप वचन, कशासाठी? तुम्ही विश्वास ठेवण्यासाठी. पण तुमचा विश्वास जर कमी असेल ना, प्रभू तुमच्याकडे पाहून म्हणतो, अरे मला वेदना होत आहेत. आणि तिथेच म्हटलं, हाऊ लॉंग शल आय सफर यू, किती काळ तुम्हाला त्रास देणार आहेस. दुःखानं म्हणत आहे, किती काळ त्रास सहन करू, किती काळ वेदना धारण करू. तुला वाटत नाही का आता तरी मला बरं वाटावं? देवाच्या लोकांनो, आज भाऊ कोण विवळ होऊन मी तुम्हाला सांगत आहे, विश्वास कधी पण जाऊ देऊ नका. विश्वास जाऊ देऊ नका. त्या वेदना प्रभू सहन करू शकत नाही. कमी पडू नका विश्वासामध्ये. प्रभूला त्या वेदना सहन होत नाही. तो म्हटला, माझं जीवन मी वधस्तंभावर दिलं, माझ्या पाठीवरती मी फटके खाल्ले, माझ्या शरीरावरती मी जखमा घेतल्या, पण मी सहन केल्या. पण ज्या गोष्टी मला सहन होत नाही, देवाच्या पुत्रानं आतोनात दुःख वधस्तंभावर सहन केलं, जे मानव सहन करू शकत नाही एवढं दुःख सहन केलं. पण प्रभूला न सहन होणारी एकच गोष्ट आहे, आणि तो म्हणतो, तुमचा विश्वासाचा अभाव. तुम्ही विश्वासामध्ये कमी पडता, या गोष्टी मात्र मला सहन होत नाही. कमी पडू नका. परीक्षा आज आहे, ती परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होणार आहात. आमीन म्हणाल का? विश्वास तो ठेवा. ही परीक्षा आहे, निघून जाईल असं म्हणू नका. प्रभू एवढी मोठी परीक्षा माझी का? तुला मोठं ऑफिसर बनवायचं देवाला. आमीन म्हणाल का? तू 4वी 5वी शिपाई लागण्यापेक्षा मोठी परीक्षा दे. कुठं तरी एक 10 बायदाची खोली घेऊन राहायचं, जगायचं, आणि मग सांगायचं. मग लोक सांगतात, विश्वासात टिकून मेला बघा, कुणाचं घेतलं नाही, कुणाला दिलं नाही. 10 बायदाच्या खोलीत जन्माला, 10 बायदाच्या खोलीत मेला. पण लोकांनी सांगितलं पाहिजे, हो जन्माला आलं त्या व्यक्तीकडे काय नव्हतं, झगडत एवढं काही त्यानं मिळवलं. आता जाताना आम्ही पाहतो, देवानं त्याला एवढे मोठे आशीर्वाद दिले. सगळ्यात जास्त पीडा भोगल्या आणि सगळ्यात जास्त आशीर्वाद तोच झालेला आहे. सोडू नका विश्वास. दुःख देऊ नका प्रभूला. जाणं येणं विश्वासाचं बंद करा. बंद करा ते द्वार, ते कान तुमचे बंद करून टाका, ज्याच्यानं तुमच्या अंतःकरणामध्ये अस्थिरता, अविश्वास निर्माण होतो. असे शब्द कानामध्ये घुसू देऊ नका. कोणते पण असू द्या. कोण तुमचं अंतःकरण अस्थिर करत आहे? कोण तुमच्या मनामध्ये बेचैनी निर्माण करत आहे? कोण तुमची शक्ती काढत आहे? कोण तुम्हाला प्रभूला त्रास देण्यासाठी सांगत आहे? कोण व्यक्ती जी तुमच्या अंतःकरणामध्ये अस्थिरता माजवत आहे? कोणता प्रश्न तुमच्या जीवनातली शांती टिकून टाकत आहे? एकच गोष्ट वाचूया, एकच वचन वाचूया. बाप्तिस्मांकडे आपल्याला जायचंय. यहूदा 1 अध्याय 5 वचन. विश्वास नसणं हे किती घातक आहे, विश्वास कमी असणं किती घातक आहे. वाचूया. तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी. तुम्हाला हे सगळं ठाऊकच आहे, तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे. ते हे की प्रभूने मिस्र देशातून आपल्या लोकांना निभावून नेलं आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला. म्हणजे विश्वासहीन असणं म्हणजे नाशाला निमंत्रण देणं. तुम्ही स्वतःहून नाश करून घेतात. ज्याच्यात विश्वास नाही ना, तो स्वतःहून नाश करून घेताय.
आणि तुम्हाला माहिती का, नाश तरी कोणाचा व्हावा आम्हाला कधी कधी वाटतं. माझा नाश झाला नसता, रानामध्ये जर मी एवढे चमत्कार, किती चमत्कार पाहिले, असले चमत्कार अजूनपर्यंत बघितले नाही त्या लोकांना. फारू पासून पळाले, रोज सकाळी उठल्यावर गवत जमा करत होते, विटा भाजत होते, माती तुडवत होते, पहाटे उठून ते काम करावं लागत होतं आणि देवानं त्याला तिथून बाहेर काढलं. काढले नाही का? आम्ही सगळेजण कोण होतो? आठवा एकेकाचं चरित्र. कोण आहे आम्ही? किती कष्ट केले, कसल्या ठिकाणात आम्ही राहत होतो. मला आठवतं मी ज्या प्रभूकडे आलो, त्याच प्रभूकडे येण्याच्या अगोदर 5 रुपये रोजानं स्पायसर कॉलेजमध्ये कचरा व्हायचं काम करतो तो. 5 रुपये रोज होते. 8 रुपये रोजानं सेंटरिंगच्या कामाला जातो तो. अजून पण माझ्या हाताला फोड आहे. ते खण मारून ते लोखंड तोडायचं. सुताराच्या हाताखाली 12 रुपये रोजानं पूनमच्या वडिलांच्या हाताखाली जातो तो. 12 रुपये रोज मला त्या ठिकाणामध्ये होता. सोलापूरमध्ये आल्यावर प्रीमियर फिल्टर मध्ये 500 रुपये महिन्याने मी काम केलेलं आहे. सगळी कामं केली. मग काय, मी खूप चांगला आहे म्हणून का हो? मला ते आठवतं, एवढ्या लायकीचा नव्हतो, पण प्रभूने त्यातनं बाहेर आणलं. किती मोठं काम केलेलं आहे. तुमचं काय? कोण होता तुम्ही? कुठं होता? आठवा. कुठं तुमचं घर होतं? कुठल्या प्रकारचा जॉब करत होता? तुम्ही काय खात होता ते पण आठवा ना. आज तुम्ही काय खाता ते पण आठवा. काळी सिस्टर सांगताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते, रडत होते. ते खरंच म्हटले, डोळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. एक काळी त्यांचा नवरा, त्यांचे भाऊ त्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसून ढोलकं वाजवून पोट भरत होते. आज त्यांचे 3 बंगले आहेत आणि देवानं त्यांना एवढं दिलेले का? कारण ते तिथून काढून आम्हाला आणतो, ही आमची साक्ष आहे. उगाच नाही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आला. कुठं होती पूनम? आठवा. तिचं घर जाऊन बघा. एक झोपडी होती. कल्पना सकाळी उठल्यावर धुणं भांड्याचं काम करत होती, दुधाच्या पिशव्या घालायचं काम करत होती. उठून ते अभ्यासामध्ये लाईट नव्हती, चिमणीमध्ये बसून तिला अभ्यास करावा लागत होता. आज कुठे आहे? ज्या बंगल्यामध्ये ती का? कारण देवानं तिथून चालत चालत, याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही, आनंद वाटतो. त्यानं काढून आम्हाला तिथं बसवलेलं आहे. जो देव आम्हाला पुढे घेऊन जातो. प्रॉब्लेम असा, विश्वासी नसू नका. रानामध्ये यांच्यासाठी देवानं असेच महत्त्व केले. सकाळी उठून विटा भाजायचं काम करणारे ते लोक. प्रभू त्याला म्हटला, नको, माझ्या लोकांचं दुःख मला पाहावत नाही, याला काढ मिस्रातलं. आणि मिस्रामधलं ते फारोचं सैन्य पाठीमागे लागलं. नीट आहे का? सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगण्यामागं माझं काहीतरी येतोय. सकाळी फारोचं सैन्य पाठीमागे लागलं. रानातलं दुःख आठवतं आणि फारोचं सैन्य परमेश्वरासमोर ते उभे राहिले. आणि ते मोशेला म्हणाले, मोशे, पाठीमागं फारो लागला. देव म्हटला, आपली काठी उगार. त्यानं काठी उगारली. तांबडा समुद्र दुभागला. कोरड्या जमिनीवरून लोक चालत गेले. फारोच्या सैन्याच्या हातामध्ये त्यांना देवानं लागू दिलं नाही. एवढा मोठा चमत्कार केल्यावर परत लोक कुरकुर करू लागले. आमचं जीवन असंच नाही का? कित्येक वेळा देवानं आम्हाला अशाच प्रकारच्या प्रश्नातनं पलीकडे नेलं, परंतु नवीन प्रश्न पाहून आम्ही परत कुरकुर करू लागलो. तो म्हणतो, कुठवर मी तुमचं सोसू, कुठवर मी तुमच्या बरोबर असू. आणखी किती चमत्कार प्रभूनं करावे. आणि सगळ्यात मोठा चमत्कार त्यानं आमच्यासाठी काय केला असेल? आम्ही पापी असताना दंड आम्हाला देण्याच्या ऐवजी त्याने ख्रिस्ताला दंड दिला, आम्हाला मोकळं केलं. अजून किती मोठा चमत्कार त्यानं आमच्यासाठी करायला पाहिजे. रानामध्ये तांबडा समुद्र दुभांगून त्यांना पलीकडे नेलं. देवाला आरोळी मारू लागले. देवा, रानामध्ये मरण्यासाठी तो मला आणलंस का? त्यानं त्यांच्यासाठी स्वर्ग उघडला, देवदूतांचा मानना पाठवला. आज आम्ही अशाच प्रकारच्या पिढीमध्ये होतो. सर्वोत्तम ते खातो, कारण आमच्या देवानं आमच्यासाठी स्वर्ग उघडला. स्वर्गातल्या गोष्टी आम्हाला त्यानं दिल्या. इतकं सर्वोत्तम आम्ही खात आहोत, पण विश्वास सोडलेला आहे. तो म्हणतो, कुठवर सोसू. किती चांगलं चांगलं आम्ही खात आहोत, तेवढं चांगलं खाण्याची आमची योग्यता नव्हती. परवा मी बोलताना कुणाला तरी बोललो, वर्षात एकदा
नवीन कपड्यासाठी आणि बिर्याणीसाठी वाट पाहायचो 25 तारीख. मला चांगलं आठवतं. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं नाही. 3 रुपयाचा शर्ट, 2 रुपयाची पॅन्ट, 5 रुपयाचे कपडे. माझी आई, माझे वडील तेवढीच त्यांची किंमत ऐकत होती, तेवढीच त्यांची किंमत होती. आणि मग कुठंतरी ते थोडस कुठला तरी बिर्याणीचा मसाला आणून वर्षात एकदा खाल्ल्यावर वाटायचं की आम्ही कोणीतरी आहोत. तिथं आता आम्ही नाही. अजून मला आठवतं कधी कधी खायला नसायचं त्यावेळेस आमच्या आईची चुलती एका मंदिरात धुणं भांड्याचे काम करायला जात होती. आणि मग त्यांचं उरलेलं आम्हाला मिळावं म्हणून मी वाट पाहायचो की ते आल्यावर आपण खावं. हे सांगण्यासाठी मला वाईट वाटत नाही का, तिथून काढून देवानं जिथं आणलं, स्वर्ग उघडून मानना खाऊ घातला, मग विश्वास कुठे? काय तुम्ही देखील या अवस्थेतनं गेला नाही का? काय या कठीण प्रसंगातनं प्रभूनं तुम्हाला बाहेर काढून आज जे प्रभू तुम्हाला खाऊ घालत आहे आणि सगळं करताना तो म्हणतो आता तो विश्वास कुठे, ज्या विश्वासाचं मान कार्य मी तुझ्या जीवनामध्ये केलेले, मी कुठवर तुमच्या बरोबर असो आणि कुठवर तुमचं सोसो. विश्वासहीन असू नका याच्यानं देवाला दुःख होतं. मी नाही म्हणत तुमचे प्रश्न आता तुमच्यासाठी मोठे असतील, मी म्हणत नाही तुमचे प्रश्न छोटे आहेत, पण मी हे देखील सांगतो तुमच्या प्रश्नापेक्षा माझा देव खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि आज तुमच्या समोर जे प्रश्न आहेत ना त्याच्यात तुमचा नाश होऊ नये तर तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी व्हावी आणि तुम्हाला त्या पातळीवर त्यांनी स्थिर करावं जी पातळी त्यानं स्वर्गामध्ये तुमच्यासाठी स्थापित केलेली आहे. परंतु आज सकाळी देव त्याच्या आत्म्यामध्ये विभोर होऊन म्हणत आहे, देवाच्या लोकांनो तो तुम्हाला प्रश्न करत आहे, कुठवर तुमच्या बरोबर असू, कुठवर तुमचं सोसू. आता निर्णय घ्यायचा आहे, प्रभू काही झालं तरी सुद्धा मी विश्वासाचा त्याग करणार नाही. काय झालं तरी, काय झालं तरी मी विश्वास सोडणार नाही. सोडू नका विश्वास. होऊ द्या तुमची परीक्षा, किती टक्कर द्यायची देऊ द्या. प्रश्नाला हरवून विजयी व्हा. एक दिवशी लोक तुमचं जीवन पाहून प्रभूकडे वळतील. तो दिवस लांब नाही. सोलापूर जिंकलं जाईल, परिवार जिंकले जातील आणि एक मोठं वादळ, एक मोठं चैतन्य होईल. मागच्या दिवसामध्ये काही फोटो मी फेसबुकवर टाकले. त्यास एक तामिळनाडूचा पास्टर त्यांनी आणि स्टेटमेंट केलं. तो म्हटला रिवायवल जे भारतामध्ये यायला पाहिजे ते तुमच्या मंडळीमध्ये सुरू झालं. ते दिवस लांब नाही. हे मोठं संजीवन सगळीकडे येईल. परंतु वर्षाच्या सुरुवातीला आज पहिला संदेश तुमच्यासाठी चर्च मध्ये असेल आणि तो म्हणजे परत एकदा विश्वास मजबूत करा. सोडू नका. कितीही प्रश्न येऊ द्या, टिकून राहा. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती राहू.